मी खूप छान जिंदगी जगत होते. माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. पण सांगायला गेलं तर कुठे ना कुठे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कमतरता असतेच. कमतरता ही माझ्या सासूला आणि माझ्या नवऱ्याला चांगलीच माहिती होती. त्यांना समजलं होतं की माझ्या आयुष्यामध्ये कोणत्या तरी गोष्टीची कमी आहे. आता माझा नवरासुद्धा माझ्या कमतरतेमुळे बाहेर जाऊ लागला होता. मला त्या अजिबात सहन होत नव्हतं. पण आता माझी सासूसुद्धा मला आता टोमणे देऊ लागली होती. मला म्हणू लागली होती, "तू माझं घर सोडून जा. आमचं घर पूर्ण बरबाद केलं आहे." माझं लहानपण खूप मजेत गेलं होतं. मी गावाकडची राहणारी मुलगी. माझ्या वडिलांची शेती होती. शेतीमध्ये रोज काबड कष्ट करून ते कशी तरी जिंदगी जगत होते. पण माझ्या लग्नानंतर माझ्या आयुष्यात थोडासा बदलाव झाला होता. माझा नवरा चांगल्या कंपनीत कामाला होता. कंपनीतून आल्यानंतर तो मला खूप जीव लावायचा. आम्ही कधीतरी फिरायला सुद्धा जायचो. काटकसरीमध्ये आमची थोडीफार मजाही सुद्धा होत होती. पण आता माझ्या लग्नाला 2 वर्ष झाले होते. मला एकही मूल अजून झालं नव्हतं. माझ्या सासूचं म्हणणं होतं मला लवकरात लवकर तिला मूल हवं होतं. पण मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकले नव्हते. आता माझा नवरा सुद्धा मला म्हणू लागला होता, "वंशाचा दिवा हवा आहे. वंशाचा दिवा हवा आहे. वंशाचा दिवा हवा आहे." पण ते काही माझ्या हातात होतं का? मी काहीच करू शकत नव्हते. मी त्यांना म्हणत होते, "होईल." पण देवही काही विनंती ऐकतच नव्हता. माझ्या आयुष्यामध्ये वेगळंच असं वळून घेतलं होतं. मला या सगळ्या गोष्टींचा आता कंटाळा आला होता. कधीतरी मी रेल्वेच्या बाजूला जाऊन उभी राहत होते, तर कधीतरी नदीच्या काठी. एकदा तर मला खूपच कंटाळा आला. माझ्या घराजवळ एक विहीर होती. आता रोजच भांडण तंटा होऊ लागला होता. रोज सासू आणि नवरा मला त्रास देऊ लागले होते. मला असं वाटलं होतं की मी माझा जीव देऊन एकदाची या जंजाळातून मुक्तता भेटेल. पण माझ्या आईवडिलांचा विचार येऊ लागला होता. म्हणून मी कशी तरी जीव मुठीत घेऊन या कसायांबरोबर राहत होते. आधीच माझा नवरा मला खूप जीव लावायचा. आता तो मला रोज मारहाण करू लागला होता. सासूचं तर विचारायचंच नाही. सासू फक्त तिचा वंशाचा दिवा मागू लागली होती. पण तिची सून किती टेन्शनमध्ये आहे हे तिला अजिबात दिसत नव्हतं. दिवसभर काम करायचं, रात्री सुखी झोप सुद्धा नसायची. रात्र झाल्यानंतर मला धाक पडायचा. आज पुन्हा माझा नवरा मला येऊन मारेल. माझी सासू सुद्धा मागे पुढे पाहत नव्हती. ती सुद्धा मला मारायची. मी सगळ्यांना कंटाळले होते. एके दिवशी तर माझ्या नवऱ्याने त्याची गर्लफ्रेंडच घरी घेऊन आला. मला आता माझा जीव नकोसा झाला होता. कारण मी याला मूल देऊ शकले नाही. तो डॉक्टरकडे सुद्धा घेऊन जात नव्हता. माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे हे सुद्धा मला माहिती नव्हतं. नक्की कोणामध्ये दोष आहे हे तरी कळलं पाहिजे. माझी सासू खूपच कडवट बोलू लागली होती. "आई, मला डॉक्टरकडे घेऊन चला ना. माझ्यामध्ये काही कमी असेल तर डॉक्टर नक्कीच सांगतील. त्याच्यावर ते काहीतरी उपाय सुद्धा देतील." पण माझी सासू म्हणाली, "माझ्या मुलामध्ये तर अजिबात काही कमतरता नाही. सगळं तुझ्यामध्येच कमतरता आहे. तूच आहे फुटक्या नशिबाची. आमच्या नशिबाला खेळली." अशी माझी सासू नको नको ते मला बोलू लागली. मला आता ते बोलणं सुद्धा असह्य झालं होतं. माझ्या नवऱ्यानं तर हद्दच पार केली होती. तो म्हणू लागला होता, "रेश्मा, तुला या घरामध्ये राहायची काहीच गरज नाही. कारण माझं काम आणि माझी होणारी बायको दुसरीकडे राहायला जाणार आहे. मला तुझी काहीच गरज नाही." हे ऐकल्यानंतर तर माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. कारण मी सगळं काही सहन करत होते. ते फक्त माझ्या आईवडिलांची इज्जतीसाठी. माझे आईवडील सुद्धा आता म्हातारे झाले होते. त्यांची मुलगी पुन्हा त्यांच्या घरी जाईल किंवा नवऱ्याचं घर सोडून माहेरी जाईल याचाच विचार सुद्धा मी केला नव्हता. आता मला जागा कुठेच नव्हती. काही समजत नव्हतं. बापाच्या घरी गेले तर तिकडे सुद्धा मुलीला त्रास होतो आणि नवऱ्याच्या घरी सुद्धा मुलीलाच त्रास असतो. कधी कधी वाटत होतं मी जर माझ्या मनाने लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. कारण तो त्रास माझा स्वतःचा आणि मी स्वतःच तयार करून घेतला असता. इथे सासूचा सुद्धा त्रास काढावा लागत होता. नवऱ्याचा सुद्धा. आणि आता तर माझ्या डोक्यावरती चौथीला सुद्धा आणून बसवलं होतं. ते सुद्धा आता मी सहन करायला तयार झाले होते. पण मला माझ्या घरी जायचं नव्हतं. विहिरीच्या काठावरती जाऊन उभी राहिले होते. विचार करू लागले होते. पण माझं काही मन उडी घ्यायला धजावत नव्हतं. मनामध्ये कुठेतरी आईवडिलांचा विचार येऊन गुटाळत होता. म्हणून मी आता आयुष्यभर त्रास काढायचा विचार केला होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही
गोष्ट खरंच मनाला भावली असेल तर सगळ्यांना शेअरसुद्धा करा. ही सगळी काही स्टोरी माझ्या मनाने लिहिलेली आहे. हे कोणाचाही अनुभव नाही. जर काही एखाद दोन शब्द चुकले असतील तर माफसुद्धा करा. धन्यवाद. नमस्कार.